नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एक सिरीज लॉन्च केली आहे, ज्यामध्ये आपण काय करतो, जे एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे त्यांच्यासोबत पॉडकास्ट शूट करतो आहे, जेणेकरून तुम्ही एका महिन्यामध्ये कसं प्रिपेअर करायला पाहिजे. मग तुमची JEE एक्झाम असो, MST-CT असो की नीट एक्झाम असो. तर आज आपल्यासोबत एक एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. त्यांचं इंट्रोडक्शन देण्याच्या अगोदर मी काही इश्यूज ॲड्रेस करतो. मला माहिती आहे तुम्हाला भीती वाटत आहे, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, बायोलॉजीमध्ये कसे चांगले मार्क्स घ्यायचे. तर आज आपल्यासोबत जी फॅकल्टी त्यांना अराउंड 15 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, वैशाली बावनकर मॅम. आणि त्यांनी आतापर्यंत मग तुमच्या कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, नीटपर्यंत MST-CT, तर हजारो विद्यार्थ्यांना कोचिंग केलेलं आहे. ते आपला एक्सपिरियन्स पण शेअर करतील आणि जे पण काही डाऊट्स आहे ते सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न कराल. सो वेलकम टू मॅम, बिहाफ ऑफ बडी सारथी अँड बिहाफ ऑफ मी. थँक्यू सो मच. ओके, कशा आहेस मॅम, कसं चाललंय? खूप छान. ओके. आणि मेन म्हणजे आज बायोचा शेवटचा पेपर होता, त्याच्यामुळे फक्त पोरांच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं की यार पेपर पोरांनी छान सोडवलं असेल. आणि आता नेक्स्ट एम आपल्याकडे आहे MST-CT एक्झाम. ओके, ग्रेट मॅम. प्रत्येक वेळेस म्हणजे ते जेवढं विद्यार्थ्याला नर्वस फील होतं तेवढंच टीचर्सला होते आणि सोबत पॅरेंट्सला होते. तुम्हाला वाटते तिन्ही व्यक्ती आहे ना एकाच झोनमधून ट्रॅव्हल करतात एक्झामच्या ड्युरेशनमध्ये. सो मॅम, आपण कट इट शॉर्ट करूया. माझं असं म्हणणं आहे की माझा पहिला प्रश्न तर हाच राहत आहे की बायोलॉजीचं प्रिपरेशन होऊ शकतं का मग एका महिन्यामध्ये, जर MST-CTसाठी? ॲज अ फॅकल्टी मेंबर म्हणून म्हणा किंवा एक सब्जेक्ट टीचर म्हणून मला वाटतं की होऊ शकतं. बघा, आता सांगायचं जर झालं मला की सगळ्यात आधी तर तुम्हाला एक गोल सेट करावं लागतं. कारण जोपर्यंत तुम्ही गोल सेट करणार नाही तोपर्यंत तुमचा रिझल्ट येणार नाही. म्हणजे जर तुम्ही हे डिसाईड केलं की तुम्हाला MST-CTमध्ये करायचं, तर मग तुम्ही MST-CTमध्ये पहिले डिसाईड करा की तुम्हाला किती पर्सेंटाईल काढायचे, यू कॅन वर्कआउट. मग ते करण्यासाठी तुम्हाला आधी तुम्ही गोल सेट केला आणि मग तुम्ही अभ्यास करायला बसा. म्हणजे आता तुम्हाला माहिती राहील की मला कुठल्या लेवलपर्यंत जाऊन अभ्यास करायचा आहे. तर 100% ते होतं. आणि जस्ट आजच बोर्डचा पेपर आटोपलेला आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, मी तरी ॲटलिस्ट अशी म्हणू शकते, पोरांचा 100% अभ्यास आज बायोचा 12th सिलेबसचा तरी झालेला असेलच. ओके, म्हणजे त्यांनी जर बोर्डाचा अभ्यास चांगला केला असेल तर फॉर शुअर आहे. आणि जर इनकेस केला नसेल, आता जसं माझं दीक्षित सरांशी पण एक पॉडकास्ट झाला होता, तर म्हणे ते जर झालं नसेल तर टफ जाऊ शकतं. म्हणजे नाही, ऑब्वियस आहे. जर तुम्ही चॅप्टर प्रिपेअर केलेले नाही आहेत तर ऑब्वियसली तुम्हाला त्या चॅप्टरची काही सिस्टम माहिती नाही. आणि नियम आहे बघा, सरळ साधा रूल आहे की एखादा टॉपिक जेव्हा आपण थेरॉटिकली वाचतो तेव्हाच आपण त्याचे MCQ सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकणार ना की बाबा अक्कड बक्कड बंबे बोन 80-90 पुरे सो, हे तर 100% पॉसिबल नाही आहे. म्हणजे एखाद्या प्रश्नाचा आन्सर करण्यासाठी तुम्हाला त्याची थेअरी माहिती असणं 100% गरजेचं आहे. म्हणजे इनकेस जर तुम्ही स्टेट बोर्डला म्हणा किंवा CBSE बोर्डला सिरियसली किंवा सिन्सिअरली अप्रोच केलं असेल तर इट्स पॉसिबल. मग ते तुमच्यासाठी रिव्हिजनसाठी ऑब्वियस. इनकेस नाही झालं असेल तर तुम्हाला जास्त मेहनत करावं लागेल. तर माझा अजून इथे एक प्रश्न येतो फॉलोअप, की मग काय प्लॅनिंग कसं असलं पाहिजे मॅम बायोलॉजीसाठी? कारण जे PCBचे बघा, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स मेन सब्जेक्ट आहे MST-CTमध्ये, कारण ते मग मेजॉरिटी ऑफ मार्क्स घेते PCBच्या मुलांसाठी. तर मग कसं प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजी असायला पाहिजे 4 वीक्स? नियमानुसार आपल्याला माहिती आहे की 11th आणि 12th मिळून MST-CTचा पेपर असतो आणि फुल्ली बेस्ड ऑन द स्टेट बोर्ड. 11वीचा जो सिलेबस आहे त्यातले 20 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात, ज्याच्यामध्ये 4 चॅप्टर्स आहेत. आणि 12वीचा जो सिलेबस आहे त्याच्यामधले अख्खा सिलेबस आहे, त्यांना 15 चॅप्टर बिलॉंग करतात. आणि या 15 चॅप्टरवर 80 मार्काचे प्रश्न विचारले जातात. असे करून ते 100 मार्काचे प्रश्न असतात. मग आता एक स्ट्रॅटेजी तुम्हाला यूज करायची आहे की तुम्हाला जर MST-CT प्रिपेअर करायची आहे तर आता तुमचं ताजं नॉलेज कुठलं आहे. म्हणजे जर तुम्ही 11thला आधी हातात धराल अभ्यास करायसाठी तर 100% तुमचं तर होणे नाही आहे. कारण एखाद्या गोष्टीला खूप वेळ गेला आहे आणि त्याला रिकॉल करण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल. पण तुम्ही आज पेपर दिलाय आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 15ही चॅप्टर तुमच्या डोळ्याखालून गेले, तर सुरुवात तुम्हाला त्या 15 चॅप्टरपासून करायची, तुमचं कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होण्यासाठी. 11चे चॅप्टर्स तुम्हाला शेवटून घ्यायचे, कारण तुम्हाला माहिती आहे ते अभ्यास करून तुम्हाला भरपूर दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी आपला ही करायची की आधी 12चे चॅप्टर प्रिपेअर करायचे आणि मग 11चे. आणि मॅम, माझं प्रत्येक सब्जेक्टमध्ये असं असतात वेटेज चॅप्टर्स असतात. तर बायोलॉजीमध्ये असं टोटल 15 चॅप्टर्स आहेत जोपर्यंत तुम्ही मेन्शन केलं. तर असे कोणते 5 ते 7 चॅप्टर्स आहेत जे स्टुडंट्सनी फॉर शुअर करायला पाहिजे? ओके, मी त्याची लिस्ट पण मेन्शन करते मुलांसाठी, कारण ते पण जास्त महत्त्वाचं आहे. बघा, 12thमधून आपल्याला येतो चॅप्टर फर्स्ट, दॅट इज रिप्रोडक्शन इन प्लांट्स. त्यानंतर रिप्रोडक्शन इन ॲनिमल, म्हणजे यातले 8 मार्क्सचे चॅप्टर विचारले जातात. त्यानंतर आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, ते सुद्धा 8 क्वेश्चन त्यातले येतात. थोडाफार मायनरचा डिफरन्स असेल. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर आहे, त्याच्यामधले तो मेजरली 10 क्वेश्चन्ससाठी ऑक्युपाय करतो स्पेस. त्यानंतर येतो आहे आपला एन्हान्समेंट अँड फूड प्रोडक्शन, तिथे पण 7 ते 8 मार्क प्रश्नांचे विचारले जातात. त्यानंतर 11th आणि 12thमध्ये 4 चॅप्टरपैकी एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन आणि रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर हे 2 खूप जास्त वेटेजवाले चॅप्टर आहेत. तर हे चॅप्टर आधी मला असं वाटतं की तुमचे प्रिपेअर्ड असायला पाहिजे, जेणेकरून तुमचे मोस्ट ऑफ द मार्क्स तुमचे कव्हर होतील आणि तुमचं कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होईल.
ठीक आहे, चालेल. आणि आता मॅम बेसिकली हे तर झाले विद्यार्थ्यांचं स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आणि आपण टॉपिक्सबद्दल बोललो थोडंफार. आता थोडं येऊया विद्यार्थ्यांच्या डाऊट्सवर. हा डाऊट मी प्रत्येक फॅकल्टीला विचारतो बेसिकली, की मॉक टेस्ट किती द्यायला पाहिजे आणि कशा प्रकारे मॉक टेस्ट म्हणजे चॅप्टर वाईज द्यायला पाहिजे, फुल लेंथ किती द्यायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? बघा, आधी मॉक टेस्ट द्यायची सुरुवात करायची असते आपल्याला चॅप्टर वाईजच. कारण जर तुमचं चॅप्टर्स प्रिपेअर झालेला नसेल तर आणि तुम्ही डिरेक्टली जर मॉक टेस्टसाठी जाल तर ऑब्व्हियसली ते पॉसिबल नाही आहे. पण मला तरी ॲज अ फॅकल्टी म्हणून असं वाटतं की आपल्याकडे 1 महिना आहे आणि 1 महिन्यामध्ये तुम्ही चॅप्टर डिवाईड करून घ्या. म्हणजे तुम्ही एका दिवसामध्ये किती चॅप्टर डिवाईड करू शकता, किती MCQ सॉल्व्ह करू शकता आणि किती वेळ देऊन त्या तासामध्ये तुम्हाला, जसं मी म्हणते की एखाद्या चॅप्टरला जर तुम्ही 2 तास दिले तर तुम्ही 1 तास तुमच्या थेअरीला वाचायला द्यायला पाहिजे आणि 1 तास ॲटलिस्ट तरी तुम्हाला त्या MCQच्या प्रॅक्टिस करण्यासाठी द्यायला पाहिजे. नॉर्मली आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही वर्षभर अभ्यास करत असाल तर 200 तरी MCQ रोजचे सॉल्व्ह व्हायला पाहिजे. पण आता इतका वेळ पोरांकडे नाही आहे, त्याच्यामुळे ॲटलिस्ट जो जितके MCQ त्या 1 तासामध्ये त्या चॅप्टरवरचे सॉल्व्ह होत असतील ते त्यांनी त्याला फोकस करायला पाहिजे. ओके. आणि असं असतं ना मॅम, म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सरांनाही सांगितलं होतं मागे एका, की बाबा मला TCSचं आता आठवतं की मॉक टेस्टमध्ये कमी मार्क्स आले की एकतर विद्यार्थी दोन ॲक्शन घेतात. एक तर देतच नाही, म्हणजे कसं असते की मी देणारच नाही, म्हणजे मला माहीतच नाही, रिॲलिटीला चेक नाही करत, आणि सेकंड मग देतात आणि कमी मार्क्स आले की मग घेऊन बसतात, रडत बसतात. तुम्हाला वाटते कसं त्याला टॅकल? मला एक गोष्ट सांगा, मांजरीनी डोळे मिटवले म्हणून याचा अर्थ असा होत नाही ना की जग आपल्याकडे बघत नाही. बरोबर. फक्त तिलाच वाटतं की आपल्याला कळत नाही. म्हणजे मला दिसत नाही म्हणजे जगालाही दिसत नाही. पण घाबरून काही होणे नाही आहे. आणि ही फॅक्ट आहे की जर तुम्हाला करिअर घडवायचं आहे तर तुम्हाला MST CT देण्याचं आहे, त्याला ऑप्शन नाही. आणि ज्या गोष्टीला ना ऑप्शन नसतात ना सर, त्या गोष्टीसाठी प्रयत्न हाच एक दुसरा ऑप्शन असतो. ठीक आहे, ज्यांना ऑप्शन नाही आहे त्याच्यासाठी प्रयत्न हाच एक ऑप्शन आहे. त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की मला मॉक टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळत आहेत, मला एक गोष्ट सांगा, कमी मिळणे म्हणजे काय हो? अपयश ना, किंवा फेल्युअर म्हणू आपण, किंवा थोडं कमी पोचतोय. मग तुम्ही फेल्युअरच नाही पाहिलं, तुम्हाला कळलंच नाही की माझं काय नाही झालंय, तर तुम्ही काय प्रिपेअर करणार आहात? म्हणजे तुमचं काय झालंय किंवा काय नाही झालंय हे चेक करण्यासाठी मॉक टेस्ट आहे. मग तुमच्या ज्या क्वेश्चन तुमचे जिथे रॉंग जात आहेत ते रॉंगचं करेक्ट करण्यासाठी आधी रॉंग होणं गरजेचं आहे. आणि ते रॉंग होत आहे म्हणून तुम्ही करेक्शनकडे चालले, म्हणून तुम्ही सक्सेसकडे चालले की नाही हा चॅप्टर माझा क्लिअर झालाय. तुम्ही केव्हा बोलाल? जेव्हा कुठेतरी क्वेश्चन चुकलेला होता आणि तो तुमचा क्वेश्चन नेहमी आठवण येत राहील की हा क्वेश्चन माझा चुकला होता, आणि तुम्हाला समजेल की हा चुकला होता म्हणजे मला याच्यावर पुन्हा जास्त वर्कआउट करायचं आहे आणि तो क्लिअर होईल. पण क्लिअर करणं गरजेचं आहे. याला घाबरून शांत बसणे त्याला ऑप्शन नाही. आणि मी आधीच बोलले, ज्याला ऑप्शन नाही त्याला प्रयत्न हाच एक पर्याय आहे. खूप वेल सेट मॅम. कारण मला एक असं इथे एक सुविचार पण आढळला, शांतच्या वेळेस जर घाम काढला तर युद्धाच्या वेळेस रक्ती कमी काढावं लागेल. आणि ते म्हणजे मॉक टेस्ट आहे मित्रांनो. कारण मी पर्सनली माझा एक्सपिरियन्स सांगतो की अभ्यास झालेला राहतो, पण मॉक टेस्टला फक्त याच्यामुळे की अरे कमी मार्क्स मिळेल, मला लो फील होईल. तर मला असं वाटतं की हे शांततेचा काळ आहे तुमचं 30 दिवस. याच्यामध्ये चुका करा, तुमच्या टीचर्ससोबत कन्सल्ट करा, सिली मिस्टेक रिकवर करा, कारण तिथे मिस्टेक्स करायला तुम्हाला चान्स नाही. तिथे म्हणजे चुकीला माफी नाही. इन शॉर्ट मेन एक्झाम आता चुका झाल्या तर ते सुधरवता येतील. ऑन टाइम चुका झाल्या तर त्याला ऑप्शन राहणार. त्याच्यामुळे आता चुका झाल्या त्या परवडण्यासारख्या आहेत. आपण त्याच्यावर प्रयत्न करून त्या रिकॉल करू, पुन्हा सुधारू. पण एंड एक्झाममध्ये आपण डिरेक्टली जाऊन बसलो आणि आधी आपण काहीच नाही केलं तर त्याचा रिझल्ट 100% आपल्याला बेटर तर मिळणार नाही. ओके, राईट. तो बेसिकली मॅम खूप छान पद्धतीने तुम्ही मॉक टेस्टचं इम्पॉर्टन्स समजून सांगितला. आता आपण येऊया एक्झाम डेवर डायरेक्टली. कारण आपण आता बऱ्यापैकी मुलांचे डाऊट्स पण घेतले. काही डाऊट्स सुटले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मॅम तिथे ॲड्रेस करणार. अँड सेकंड आपण टॉपिक्स अँड स्ट्रॅटेजीबद्दल बोललो. आता एक्झाम डेला कसं अप्रोच करायला पाहिजे किंवा बायोलॉजीचा जो सेक्शन आहे त्याला कसं सॉल्व्ह करायला पाहिजे स्टुडंटने? बघा, जसं मी तुम्हाला आताच बोलले की पेपरचा शेवटचा दिवस आज होता आणि आपल्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण असं म्हणतो की 80% आपलं कुठून येणार आहे? 12च्या सिलेबसमधून येणार आहे. आणि आपल्याला कव्हरसुद्धा करत आधी 12चा सिलेबस आणायचा आहे, कारण तो आपला झालेला आहे. म्हणजे आता ते चॅप्टर्स पटापट होतील, पण त्याला जर तुम्ही पेंडिंगमध्ये ठेवले तर त्याला थोडं रिकॉल करायला वेळ जाईल. स्ट्रॅटेजी आपण जर बोलतोय तर 90 मिनिटाचा हा टाइम पिरियड असतो जो बायोला दिला जातो. आणि 90 मिनिटं जे असतात ते फिजिक्स आणि केमिस्ट्रीला दिले जाते, ज्याच्यामध्ये 50 मार्क आणि केमिस्ट्री 50 मार्क्स. पुन्हा बायो येतो 100 मार्कासाठी. तर तुम्ही चॅप्टरला म्हणजे तुम्ही क्वेश्चनला शफलच करू नका. तुम्ही साईड बाय साईड 1 by 1 क्वेश्चन वाचत चला. जे तुमच्याच्यानी सॉल्व्ह होत आहे ते सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे मी हे नाही म्हणणार की तुम्ही पूर्ण क्वेश्चन आधी वाचत चला एंडपर्यंत, नाही. तुम्हाला क्वेश्चन 1 by 1 सॉल्व्हच करायचं जायचं आहे. आणि जे नाही होत आहे त्याला पेंडिंगमध्ये ठेवा आणि पुढचे सॉल्व्ह करत जा. कारण जे पुढचे तुम्ही सॉल्व्ह करत जाता याचा अर्थ काय की तुमच्याकडे तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि तुमचं नॉलेज होतं म्हणून ते अटेम्प्ट केलं आहे. आणि जे पेंडिंगमध्ये आहे त्याच्यावर विचार करायला तुम्हाला वेळ मिळेल. पण जर ते विचार करायला वेळ नाही मिळाला
मिळेल आणि घाईघाईत तुम्ही, मी आता बोललेच अक्कड बक्कड बंबे नॉट पॉसिबल. म्हणून जे हार्ड क्वेश्चन आहे, जे तुम्हाला समजत नाहीये, त्याला वेळ घ्या आणि जे होत आहेत ते पटापट पटापट सॉल्व्ह करत मोकळे व्हा. म्हणजे जेणे आणि निगेटिव्ह मार्किंग नसतं ना सर, आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्या कारणाने आपण हा विचार नाही करायचा की मला अटेम्प्ट नाही करायचा, हा विचार करायचा की मी आधी पहिले जे मला येतात ते सॉल्व्ह करून घ्यायचे आणि मग जे नाही येत त्याच्यावर मी विचार करणार. तो माझ्याकडे वेळ असेल, ते डिपेंड करतं की तुम्ही त्यावेळेस किती प्रकारे मॅनेज करता. तर या प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्हाला अप्लाय करायची. आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे काही विद्यार्थी मग अगोदरच हा क्वेश्चन येत नाही का, तुम्ही काही पण अटेम्प्ट करतो, तर हे योग्य राहील की मला असं वाटतं लास्टमध्ये त्याला टॅकल करायला पाहिजे? नाही, काही पण सॉल्व्ह नाही करायचं, आलं तरच सॉल्व्ह करायचं. सुरुवातीला जी स्ट्रॅटेजी आहे ती आलं तर सॉल्व्ह करायचं आणि जो राहिलाय त्याला पेंडिंगमध्ये ठेवायचं पुढे, कारण त्याच्यामध्ये तशी सिस्टीम आहे की तुम्ही त्याला मागे येऊन पुन्हा जाऊ शकता. ते सॉल्व्ह करत सुटायचं आणि जे राहिले आहेत, सुटले आहेत, मग त्याच्याकडे तुम्हाला माहिती आहे की तो डिफिकल्टी लेवलचा आहे आणि कदाचित तुम्हाला येत असेल, पण ऑन टाईम कसं प्रेशर वेगळं असतं ना. म्हणजे आपण क्लासमध्ये एखादी गोष्ट शिकतो आणि एखाद्या एक्झाम हॉलमध्ये बसतो, तर या गोष्टी खूप वेगळ्या आहे ना. तोच प्रकार आहे की तुम्हाला जिथे चुकताय तिथे थोडा वेळ थांबायचा आहे, वेळ घ्यायचा आहे आणि ते क्वेश्चन नंतर सॉल्व्ह करायचे. म्हणजे समराईज करायचं झालं तर निगेटिव्ह मार्किंग नाही तर ब्लँकमध्ये अटेम्प्ट नका करू, पहिले पूर्ण पेपर घ्या, देन पुन्हा वापस आहे. आणि इन केस जर मग नाहीच येत असेल तर मग शेवटी मग तुम्ही एक 5 मिनिटामध्ये तिथं करू शकता. ते तर सांगायची गरज नाही, तुम्ही हुशार आहे आमच्यापेक्षा. जय माता दी. जनरेशन फास्ट आहे आपल्या, जनरेशन फास्ट आहे, ए वाली जनरेशन आहे. सो मॅम खूप छान प्रकारे सांगितलं. आता मला ना शेवटी असं 2 चुका विचारायचं, म्हणजे 2 ते 3 चुका अशा सांगा जे मुलं पुढच्या 4 वीकमध्ये किंवा या टाईममध्ये करता, प्रिपरेशनमध्ये किंवा एक्झाममध्ये करता, जे टाळले पाहिजे. मेजॉरिटी तुम्ही कव्हर केलेले आहे, पण कोणत्या चुका करायला नाही पाहिजे या 4 वीकमध्ये पुन्हा विचार तुम्ही आणि एक्झाममध्ये? MST-CET प्रिपेअर करत असताना आपल्याकडे वेळ नाही हा एक मोठा पार्ट आपल्याकडे आहे. ठीक आहे, बायो हा असाच थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे पोरं आधीच असे घाबरतात. पण माहिती झालं पाहिजे की सगळ्यात जास्त स्कोरिंग जर सब्जेक्ट असेल तर बायो असेल. डे टू डे लाईफशी कनेक्ट करतो, आपल्या ऑर्गन्सशी, आपल्या बॉडीशी रिलेट करतो, त्याच्यामुळे आपल्याला एक जनरल नॉलेज म्हणून सुद्धा आपण बायो हा स्टडी करण्यासारखा विषय आहे. मग चॅप्टर इतके सारे आणि वेळ आपल्याकडे कमी आहे, मग तुम्ही काय सगळे चॅप्टर वाचत रीड करणं सुटणार आहात का? त्याच्या काही स्ट्रॅटेजी आहेत, म्हणजे ज्या मला तुम्हाला पुराणा सांगायच्या आहेत की अभ्यास करत असताना सगळ्यात आधी प्रत्येक चॅप्टरमध्ये येणारे नंबर्स, त्यानंतर व्हॅल्यूज, सायंटिस्टचे नाव, इटॅलिक लेटर, बोल्ड लेटर, म्हणजे प्रत्येक चॅप्टरमध्ये काही अक्षर बोल्ड अक्षरांनी लिहिलेले आहेत, काही इटॅलिक लिहिलेले आहेत, काहींचे सायंटिफिक नेम दिलेले आहे, काहींचे इयर दिलेले आहेत. हे इयर तुम्हाला किंवा हे जे बोल्ड आहे हे सगळं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन मोस्ट ऑफ द टाईम लेंथ किती, ब्रीड किती, जे नंबर्स असतात ना त्या नंबर्समध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर नेक्स्ट स्ट्रॅटेजी आहे यांची डायग्राम, म्हणजे डायग्राम डिरेक्टली दिल्या जातात आणि ए आणि बी म्हणून ते म्हणतील की ए काय आहे सांगा, तर तुम्हाला डायग्राम चांगल्या पद्धतीने करून ठेवायचे आहे. चार्ट, फ्लो चार्ट ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. चॅप्टरची समरी, एन्झाईम्सचे नेम, हार्मोन्सचे नेम, म्हणजे जे म्हणतो ना की आपल्याला त्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे ते वाचत सुटाय. मूर्खासारखं जर आपण बायो जसं आधीपासून वाचलो तितका तसा पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न कराल तर ते होणे नाहीये. म्हणून ज्या ज्या गोष्टी व्हॅल्युएबल आहे चॅप्टरमध्ये त्या गोष्टी उचलून तुम्हाला पुढे जायचं आहे. या पद्धतीने त्या स्ट्रॅटेजीने त्यांना बायोमध्ये प्रॉब्लेम बेस्ड सुद्धा क्वेश्चन येतात, जसे जेनेटिक्सचे क्वेश्चन आहे, रिप्रोडक्शन चॅप्टर जो आहे त्याच्यावरचे क्वेश्चन आहे, तर प्रॉब्लेम बेस्ड सुद्धा क्वेश्चन त्याच्यामध्ये यूज केले जातात. आणि मोस्ट ऑफ द टाईम जे आहे ना ते ट्रिक्स आणि टेक्निकचा यूज याच्यामध्ये केला जातो. जसं आम्ही MST-CETच्या बॅचेस जेव्हा घेतो ना तेव्हा वर्षभर पोरांना सांगतो की जर या पद्धतीचा प्रश्न आला तर तुम्हाला वेळ घालवायचा नाही आहे, तुम्हाला ट्रिक्स यूज करायचे. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला बोलून देते की फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहे, तर फॅट सोल्युबल ADEK आहे सर, पोरांना नाही आठवत वेळेवर फॅट सोल्युबल कोणतं आणि वॉटर सोल्युबल कोणतं, तर त्याच्यासाठी फडके म्हणजे F फॉर फॅट सोल्युबल, ADEK, त्यानंतर WBC, W मीन्स वॉटर सोल्युबल आणि BC मीन्स B आणि C. तर या काही ट्रिक्स आणि टेक्निक असतात जेणेकरून पोरं फास्टमध्ये ते अप्लाय करू शकतात. म्हणजे आता थरोली न जाता पॉईंट वाईज जाणं आणि इम्पॉर्टंट कंटेंटला घेऊन समोर जाणं गरजेचं आहे. ही तर झाली चूक टाळणं. आणि आता एक्झाममध्ये कोणती चूक टाळली पाहिजे? एक्झाममध्ये सगळ्यात आधी तर एक्झाम प्रेशर कमी असावं. म्हणजे जे पोरं म्हणतात की नाही यार क्या होगा, एक तर डोक्यात ठेवायचं मी वाचलंय म्हणजे मला आठवणार. जसं बघा मी तुम्हाला एक छानसं एक्झाम्पल सांगते की कौन बनेगा करोडपतीमध्ये जेव्हा एवढे करोडपती लोक होऊन जातात आणि ते प्रश्न विचारतात अमिताभ बच्चनजी की सर आपको इसका आंसर आता है, तर तो समोरचा जो कंटेस्टंट असतो तो म्हणतो की सर मैंने इसको कहीं पढ़ा है. तो असं नाही म्हणत की मैंने इसको कहीं रटा है.
म्हणजे रटणे आणि पडणे ह्या खूप मोठ्या वेगळ्या गोष्टी आहे. एखादी गोष्ट कॉन्सन्ट्रेशनने रीड करणे आणि एखादी गोष्ट रटून आठवणे. रटलेल्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीत सर, पण आपण ॲज अ इंटरेस्ट जेव्हा एखादी गोष्ट वाचतो, आपल्याला माहिती आहे की मला MSTCT क्रॅक करायची आहे, तर मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट करावं लागेल. मी आधीच बोलली, पहिलाच क्वेश्चन आपला होता की जायसाठी काय करायला पाहिजे, तर पहिले गोल सेट करायला पाहिजे. तो आपको अगर वहाँ तक पहुँचना है तो आपको पहले ये माइंडसेट बनाना पड़ेगा कि मुझे ये करना है. अब जब आप ये सोच लेते हो की आपको करना है, मग तुमचे पॉझिटिव्ह थॉट सुरू होतात आणि तिथून तुमची जर्नी स्टार्ट होते आणि मग तुमचा इंटरेस्ट क्रिएट होतो. तर इंटरेस्ट क्रिएट झाला तर ऑटोमॅटिकली तुम्ही काय करता ना, त्या चॅप्टरला ॲज अ इंटरेस्टचा पार्ट म्हणून वाचायला लागतं. बायो आहेच असा विषय की ॲज अ इंटरेस्ट म्हणून सुद्धा त्याला तुम्ही रीड करू शकता. तर त्याच वेळी तुम्हाला ते पुढे जायचं आहे आणि प्रेशर साईडला ठेवून की मी वाचलेलं आहे आणि मलाही येणार. आणि एखादा क्वेश्चन येत नसेल तरी आम्हाला काही ट्रिक्स अँड टेक्निक्स सांगितलेलं आहे की बाई काही क्वेश्चन 25% ऑप्शन करेक्ट असतो, काही ऑप्शन 50% करेक्ट असतो, काही ऑप्शन 75 आणि काही 100. तर आपल्याला 100% जो ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की 100% शुअर आहे, तो ऑप्शन आपल्याला चूज करता यायला पाहिजे आणि मायनस करणं शिकायला पाहिजे. म्हणजे एलिमिनेशन टेक्निक म्हणतो आपण ज्याला, की 4 आहे, 4 पैकी आपल्याला काय वाटतंय, कारण प्रत्येकाबद्दल काही ना काही वाचलेलं असतं आपण, तर ते नॉलेज तिथे अप्लाय करायचं आहे. आणि घाई करायची नाही, पहिलेच मॅनेजमेंट करून ठेवायची की मला अशा अशा पद्धतीने जायचं आहे. आणि जगाचा नियम आहे सर, पॅनिक झोनमध्ये कुठलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही. बरोबर. टेन्शन फक्त केव्हा दूर होतात, स्टेटसवर लावल्यावर. 24 तासात गोल, 24 तासानंतर स्टेटस गायब होतात. म्हणजे तुमचे काही प्रॉब्लेम आले तर स्टेटसवर अप्लाय करा, 24 तासात गायब करा. तो एक हायपोथेटिकल थॉट आहे, पण ॲक्च्युअलमध्ये काय करावं लागेल की तुम्ही किती पॅनिक असले तर तुम्हाला ही माहिती असायला पाहिजे की पॅनिक झाल्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तर तो पॅनिक झोन जो आहे तो साईडला ठेवून तुम्हाला ते तुमचं नॉलेज जे रीडिंग आहे ते तिथे अप्लाय करायचं आणि शांत डोक्याने प्रश्न सॉल्व्ह. म्हणजे मॅमचं असंच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही पेपर द्याल तेव्हा एक तर पॅनिक होऊ नका आणि डोक्यावर बर्फ ठेवा, कारण ऑलरेडी एप्रिलचा महिना राहील तर जास्त गरम वातावरण राहील. तर तुम्ही शांततेत पेपर सॉल्व्ह करा. आणि दॅट्स अ रिअली वन मेथड की एलिमिनेशन, की तुम्हाला 4 ऑप्शनची हिस्ट्री तर माहीत राहते की फोटोसिंथेसिसमध्ये जसं क्लोरोफिल केमिकल यूज होते, ते ऑप्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे की हे क्लोरोफिल ते तिथे यूज होते, इथे होणार नाही, हे इथे होणार नाही, तिथे होणार नाही. असं जरी केलं तुम्ही तर करू शकता. तर खूप छान पद्धतीनं मॅमनी प्लॅनिंगपासून तर एक्झाम व्यवस्थित कशी द्यायची त्यापर्यंतचं पूर्ण इन्साईट्स दिलेले आहे. आणि जर आम्ही काही इश्यूज किंवा काही डाऊट्स स्किप केले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. अँड थँक्यू सो मच मॅमला, कारण खूप शॉर्ट नोटीसवर मॅमनी वेळ काढला. अँड तुम्ही बघा, जर काही डाऊट्स असेल तर विचारा. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. ओके.